महापालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचा संयुक्त जाहीरनामा आज पुण्यात प्रसिद्ध करण्यात आला आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे, शरद पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यासह दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी उपस्थित होते। जाहीरनाम्यात पुण्यासाठी विविध घोषणा करण्यात आल्या असून अजित पवारांनी पुणेकरांना मोफत मेट्रो आणि मोफत बस सेवेचे आश्वासन दिले आहे। पुण्यातील वाहतूक कोंडी आणि खराब रस्ते यामुळे पुणेकरांचे पेट्रोलच्या स्वरूपात दररोज 7.5 कोटी रुपये वाया जातात। अशा प्रकारे वर्षाला 10,800 कोटी रुपये पेट्रोलच्या स्वरूपात वाया जातात। त्यामुळे ते पैसे मेट्रोच्या प्रवासासाठी वापरता येतील असं अजित पवार यांनी सांगितले। याशिवाय जाहीरनाम्यात पुण्यासाठी स्वच्छता, रस्ते, वाहतूक कोंडी, पाणी यासह विविध भेडसावणाऱ्या नागरी समस्यांचा प्लॅन सांगण्यात आला आहे। दिवसेंदिवस पुण्यातील वाढत्या वाहनांची संख्येमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण देखील होत आहे। यावर अजित पवार यांनी प्रदूषण रोखण्यासाठी नेमकं काय करणं गरजेचं आहे याविषयी सांगितलं। मोठ्या प्रमाणावर PMPL बस आणि मेट्रोतून प्रवास झाला तर रस्त्यावर वाहनं कमी होतील, यातून पुणे प्रदूषण मुक्त होईल हे शक्य आहे। अनेक तज्ज्ञांशी बोलून मी हे सांगतो आहे अशी माहिती अजित पवार यांनी दिली। तसेच आमच्या ताब्यात महापालिका दिली तर मी मोफत मेट्रो हे देखील करून दाखवेल असं मोठं आश्वासन अजित पवार यांनी पुणेकरांना दिलंय। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणुका लढवण्याच्या मुद्द्यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी अगोदरच स्पष्ट केलं की अजित पवार आणि माझ्यातील कौटुंबिक संबंध कायमच चांगले राहिले आणि ते कधीच दुरावले नाहीत। त्यांच्यात आणि आमच्यात कालही राजकीय मतभेद होते आणि आजही आहेत। सर्वच पक्ष अशा प्रकारची युती करून महापालिका निवडणुका लढत असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं। 12,600 कोटीला आपण जर बघितलं तर 10,800 कोटी हे पेट्रोल, डिझेल आणि त्यांचे जे काही तास आहेत, मॅन आवर ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये आपण जर मोफत बस आणि मेट्रो केली तर कशी बचत होते ते मी तुम्हाला सांगतो। मेट्रो किंवा PMPML, PMT आणि PCMT एकत्र करून आपण PMPML ही कंपनी स्थापन केली। दोन्ही मिळून 5 अधिक 20 कोटी महिन्याला, म्हणजे वर्षाला 300 कोटी रुपये द्यावे लागतील। साधारण 5 कोटी हे मेट्रोचे आणि PMPML चे 20 कोटी महिन्याला। आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, त्यांची ती बिलं, त्यांचं ते तिकीट काढणं, तिथं थांबणं, ते तिकीट काढण्याच्या करता त्यांना जो खर्च येतो ते सगळं बघणं, त्या सगळ्याचा आम्ही विचार केला। मी इथल्या अधिकाऱ्यांची नावं घेत नाही, परंतु निवडणूक लागायच्या आधी त्या अधिकाऱ्यांची मी चर्चा केलेली आणि माझ्या डोक्यात जसं पाठीमागच्या काळामध्ये लाडली बहिणा आणि 3, 5, 7.5 हॉर्सपावर वीज पंपांना वीज माफी देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला, तशा पद्धतीनं आपल्या पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये PMPML आणि मेट्रो हे फ्री केलं तर काय घडू शकतं, तर हे 5 कोटी आम्हाला मेट्रोला म्हणजे कॉर्पोरेशनला द्यावे लागतील आणि पुण्यामध्ये, आणि PMPML ला 20 कोटी रुपये महिन्याला द्यावे लागतील। सगळा हिशोब काढला तर 12 महिन्याचा 300 कोटी रुपये होतो। मगाशी मी तुम्हाला सांगितलं की जवळपास 10,800 कोटी अनेक पुणेकरांचे मिळून वाया जात आहे। इथं मात्र पुणेकरांच्या टॅक्स मधनं आलेल्या पैशातनं आपण 300 कोटी रुपये भरायचे, ते भरले तर पुणेकर सगळेजण मोफत जातील। आता मोफत जायचं म्हटलं तर अनेक वाहनं रोडवर यायचं कमी होईल आणि आम्हाला ह्याच्यामध्ये PMPML ची सर्व्हिस, मेट्रो तर आहेच, ती पण चांगली ठेवावी लागेल। 4 खासगी वाहनांचा वापर कमी होऊन ह्याच्यामध्ये वाहतुकीची कोंडी घटेल, वायू प्रदूषणात लक्षणीय घट होईल, कारण बऱ्याचशा आपल्या ई-व्हेकल आणि मेट्रो तर इलेक्ट्रिकवर चालते। त्याच्यामुळं ह्याच्यातून आम्ही जे प्रदूषण मुक्त पुणे करू पाहतोय, पत्रकार मित्रांनो, तुम्ही पण विचार करत असाल हे काय काढलंय आज त्या बाबांनी, परंतु ते शक्य आहे। हे मी फार वेगवेगळ्या तज्ञांशी चर्चा करून हे काढलेलं आहे। त्याच्यामध्ये वेळ, इंधन, आर्थिक संसाधनांची पण बचत होणार आहे, सामाजिक समता आणि समावेशक शहरी विकास होणार आहे। मोफत सार्वजनिक परिवहन हे केवळ सामाजिक कल्याणाचं साधन नाहीये, तर ते वाहतूक व्यवस्थापनाचं एक प्रभावी धोरण त्या ठिकाणी ठरणार आहे। या पद्धतीनं आम्ही पुणेकरांना
उद्या पुणेकरांनो तुम्ही आम्ही उभ्या केलेल्या घड्याळ आणि तुतारीच्या उमेदवारांना विजयी केलं आणि आमच्या ताब्यामध्ये महानगरपालिका दिली या दोन्ही पक्षाच्या आणि आमच्या मित्र पक्षांच्या, तर हे मी तुम्हाला करून दाखवेन. हे पुणेकरांना मला आवर्जून सांगायचंय. आता हे झालं की दुपारपासून काय सांगायला लागला, असं करायला लागला, असं कुठं असतं का वगैरे वगैरे चर्चा सुरू आहे. परंतु त्याचं सगळे उत्तर आमच्याकडे आहे. पुणेकरांनी एकदा माझ्यावर विश्वास टाकावा. जसं विधानसभेला लाडक्या बहिणींनी आणि शेतकऱ्यांनी टाकला तसा